ओम श्री सिद्ध भैरवाय नमः. बघा, मित्र केला महाबळी, कामा नाही अंतकाळी. हाती घेरी रामनाम, समाभरी हा उत्तम. नाही तरी यम, दात खातो करकरा. धन मिळविले कोडी, काळ घेतल्या न सोडी. कामा नाही हा परिवार, सैन्य लोक बहु फार. जोवरी तुमचे बळ, तो आला नाही काळ. तुका म्हणे बापा, चुकवी 84च्या खेपा. बघा, हा जो अभंग आहे, या अभंगाचा सारांश असा आहे का द्रोण त्यांनी मित्र कोण केला होता? दुर्योधन. आता भरद्वाज ऋषी गंगेवरती आंघोळीला गेल्यानंतर एक उर्वशी आंघोळ करत होती आणि तिचे कपडे बाजूला गेले होते. तिच्या कनिष्ठ भरद्वाज ऋषींना बघितलं, त्याला काम वासना तयार झाली आणि मग त्याचं वीर्य गळायला सुरुवात झाली. मग त्याने ते वीर्य एक द्रोणात धरलं, पानाच्या द्रोणात, आणि ते ठेवलं. त्या द्रोणामध्ये मुलाचा जन्म झाला आणि तो कोण? द्रोणाचार्य. बघा, हनुमंतांना लंका जाळल्यानंतर त्याच्या अंगाला जो घाम आला होता, तो घाम त्यांनी फेकला आणि तो मगरीना गेला. तिथं कोण झाला? मकरध्वज झाला. म्हणजे त्यांच्या अंगात तेवढं सामर्थ्य होतं. आणि मग तो द्रोण गुरुच्या घरी आणि द्रौपद दोघं शिक्षित होते. तेव्हा द्रुपद राजा काय म्हण, मी जर राजा झालो ना तर अर्ध राज्य तुला देईल. आणि ज्यावेळेला द्रोणाचं लग्न झालं तर द्रोणाची गरिबी होती. त्याच्या मुलाला दूध प्यायला नव्हतं, ते पीठ कालवून आणि त्याला देत होते. एक दिवस दुसऱ्या मुलाच्या घरी गेला, ते त्याने दूध बघितलं, त्याने सांगितलं हे दूध नाही आहे. आणि मग तो द्रुपदाकडे गेला. त्यावेळेला द्रुपद काय म्हटला, तसं म्हणायचं असतं म्हणून, काय द्यायचं नसतं. आणि मग द्रोणाने काय केलं, कौरवांच्या तिकडे चाला होता, ती विहिरीत विटी पडली होती आणि त्याने ती बाहेर काढली. आणि त्याने मित्र कोण केला? श्रीमंत केला. कोण? कौरव पांडव. त्यांना विद्या शिकवली. एवढा बलशाली होता. आणि मग जर द्रोण मरत नाही तर पांडव मग कौरव हरती नाही. आणि मग त्याने काय सांगितलं, त्याने काय म्हणत होतं, आश्वस्थामा जर मेला तर मी लढाई करणार नाही. आणि मग त्यांनी अफवा उठवली, आश्वस्थामा मेला, नर मेला का माणूस मेला. आणि धर्माने सांगितलं नरो वाकुंजरो. आणि त्या टायमाला द्रुपदाला कोणा मारलं होतं? द्रोणाला मारलं होतं. आणि त्याचा सूड घेण्याकरता द्रुपदाचा मुलगा धृष्टद्युम्न, आणि ज्यावेळेला द्रोण ध्यानस्थ बसला असता, त्याचं मुंडकं कोणा उडवलं? धृष्टद्युम्नाने. बघा, एवढा जरी मोठा मित्र केला तरी त्याला काळाने सोडलं नाही. म्हणून राम नाम घ्या, भगवंताचं चिंतन करा. ही धनसंपत्ती जी आहे ही क्षणभंगुर नाही भरवसा. सोडी माया तोडी आशा, काळ घाली येऊन पाशा गा. तुम्ही राम नाम मनादी. जय भैरवनाथ महाराज जय.